त्याचा फायदा आमदार जे काही पुढे पुढाकार घेत आहेत त्यांना आमदार काय मिळत आहेत, त्यांना महामंडळ मिळतील, इतर काही मिळेल आणि ऑलरेडी काही नाही मिळालेलं आहे, त्याच्यासाठी चाललेलं आहे. उपवर्गीकरणाचा मुद्दा ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी मिटवावा असं अजिंक्य चांदेने बोललेलं आहे, काय सांगा? आता बघा त्यांनी काय करावं बाळासाहेबांनी ते ठरवते, मी कसं ठरवतो त्यांचं? बास्केटमध्ये काहीच नाही जवळपास आता, त्याचं तर आम्ही करणारच आहोत. ऐका, आता परिस्थिती अशी आहे की सध्या जो समोर प्रश्न आहे उपवर्गीकरणाचा त्याच्यावरती करू आणि त्यानंतर मग या प्रश्नावर पण करू ना की जो अनुशेष राहिलेला आहे आतापर्यंत भरण्याचा तो भरून काढा. याला काही पर्यायी हे आहे का तुमच्याकडे काही आढावा म्हणजे याला काही तोडगा म्हणून जातीला संघर्ष थांबला पाहिजे किंवा याला काही मार्ग आहे का की सरकारकडे तुम्ही हे साधन देऊ शकता का किंवा पर्याय म्हणून सरकारकडे तुम्ही काही सुचवू शकता का? सरकारला माझं म्हणणं आहे की जो आम्ही कोणी 58 जातींनी कुठेही विरोध न करता ज्या लहुजी अभ्यास आयोगाच्या त्या शिफारशी आहेत 68 शिफारशी मागच्या सरकारनं 2006ला ज्या शिफारशी मान्य केल्या त्या ताबडतोब लागू कराव्यात आणि त्यांच्यासाठी त्या वेगळा फंड ठेवून त्या शिफारशी पटापट लागू करून मातंग समाजावरती असं वाटत असेल सरकारला मागे राहिलाय तर त्या पद्धतीने त्या जिल्ह्यामध्ये ते खास त्याच्यासाठी एक नोडल ऑफिसर नेमावा आणि त्या शिफारशीचं काम करू द्यावं. समितीच्या अहवालानंतर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली, त्यामध्ये दावे हरकती आक्षेप मागवण्यात आले. आपण हरकती नोंदवल्या आहेत का? बघा 1,00,000 हरकती नोंदवण्यात आलेल्या आहेत आणि अजूनही त्याचं कुठल्याही प्रकारची हरकतींवर म्हणजे सरकारने असं म्हटलंय की हरकतीवाल्यांना आम्ही बोलून त्यांच्याशी चर्चा होईल, पण अजून एकालाही बोलवण्यात आलेलं नाही. बघा या देशामध्ये चेक अँड बॅलन्स असतं, संसद आणि सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये चेक आणि बॅलन्स अशा पद्धतीने बाबासाहेबांनी संविधान बनवलेलं आहे. जर संसदेने काही घटनाविरोधी कृत्य केलं तर सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर आवर घालावी आणि सुप्रीम कोर्टाने काही उलटसुलट निर्णय दिला तर संसदेने कायदा करावा. अशा पद्धतीची बाबासाहेबांनी या संविधानामध्ये सोय करण्यात आलेली आहे. पण नाही, पण त्याच्या पलीकडेही सर्वात वरिष्ठ हे म्हणजे जनता असते, कारण आपण लोकशाहीमध्ये राहतो, जनता सर्वात सुप्रीम असते, लक्षात घ्या. 58 ऐका, नाही आजच्या मोर्चामध्ये नाही, पण कालच्या मोर्चामध्ये मी सांगतो का आज किती जण आले मला माहित नाही. काल आमच्या बरोबर बाबूराव माने होते जे चर्मकार समाजाचे आहेत, त्याचबरोबर संजय खामकर म्हणून चर्मकार समाजाचे होते. त्यानंतर आता मला प्रत्येक ढोर समाजाचे तुम्ही आजचं लोकमत घेतलं सोलापूर आवृत्तीमध्ये तुम्हाला सर्व त्यांची नावं दिसतील. लोहार समाजाचे होते, बुरुड समाजाचे होते, म्हणजे प्रमुख जातीच्या लोकांकडे आम्हाला खाटीक होते, अनेक जाती होत्या. त्यांनी त्यांचे सामान सुद्धा म्हणजे घेऊन म्हणजे त्या काय ते वस्तू त्यांनी तयार करतात ते काय ते हा काय वेगळे खडे वगैरे असे काही ते घेऊन ती सर्व मंडळी आली होती. त्यामुळे सर्व जाती आमच्या बरोबर आहेत. आज इथे मी आत्ताच आलोय त्यामुळे नक्की माहित नाही कोण कोण इथे हजर आहे. नाही सरकार संवाद करू इच्छित नाही. मी सुद्धा लेटर दिलेलं आहे त्याला 1 महिना ऐकून घ्या 1 महिना झाला की मुख्यमंत्र्यांनी याच्यावर वेळ द्यावी. मुख्यमंत्री वेळ द्यायला तयार नाही. 27 आमदारांनी विधानसभेमध्ये त्यांच्याकडे वेळ मागितली, त्या 27 आमदारांना सुद्धा मुख्यमंत्री भेटायला तयार नाही. ही आजची परिस्थिती आहे. उपवर्गीकरण न करता अनुसूचित जातीमधील इतर सर्व जातींना विकासाचा लाभ मिळावा किंवा आरक्षणाचा फायदा मिळावा यासाठी पर्याय काय आहे? त्याच्यासाठी आता मातंग समाज एकच, अनेक असे जाती आहेत जे 0.1% वगैरे आहेत. त्यांच्यामध्ये अजूनही काही जणांना अजूनही त्यांच्यामध्ये IAS कोणी झालं नाही, पण ते म्हणतात की आम्ही 13% आहोत, आम्ही SC येईन कसं आहोत, आमची मुलं कॉम्पिटिशन करतील आणि येतील ना. तो असं वेगळ्या पद्धतीने करण्याची गरज नाही.
परंतु यांचं म्हणणं आहे की आम्ही यांच्यापेक्षा एका जो इंडेक्स काढलेला 2011 मध्ये, त्याच्यामध्ये या SC मध्ये सर्वात जास्त पुढारलेल्या समाजाचा चर्मकार, त्यानंतर दुसरा समाज आहे तो आंबेडकरी समाज, आणि तिसरा मातंग आहे, आणि त्यानंतर इतर राहिलेल्या 56 जाती आहेत. त्यामुळे हे जे काय म्हणतात की आम्ही फारच मागे राहिलो, असं काही राहिलेलं नाही. फक्त हा इश्यू बनवण्यात येतोय. आंबेडकरी समाजाला वेगळं पाडण्याचा प्रयत्न होता, परंतु आम्ही पुढाकार घेतल्यामुळं आज सर्वच अनुसूचित जातीतल्या सर्व जाती आज एकत्र आमच्या बरोबर आलेल्या आहेत. आणि त्यामुळे सरकारचा जो आंबेडकरी समाजाला एका वेगळं पाडण्याचा जो डाव होता तो आम्ही हाणून पाडलाय. आणि म्हणून मला असं वाटतं की सरकारचं जे काही प्रयोजन किंवा सरकारचं काही जे काही मनसुबे होते ते आम्ही धुळीच मिळवले असं आम्हाला वाटतं. जवळपास 58.5 जाती मी म्हणतो, त्याच्यातल्या अर्धे लोक आमच्या बरोबर आहेत म्हणून 58.5 म्हणतोय. 58% लोक एकत्र असतात, त्यांचे मोर्चे जे होतात तेवढे यांचे मोर्चे होऊ शकत नाही. हो, साधा कॉमन सेन्स आहे. कारण आज दीड ते 2% मातंग समाज आहे, आणि उलट राहिलेला आज 2011च्या सेन्सस प्रमाणे 18% SC आहे त्या महाराष्ट्रामध्ये. राहिलेले 16% एकत्र आहेत. म्हणजे कसे मोर्चे आमच्या विरोधात मोठे मोर्चे होत कसे शकतात? तर त्यामुळं जे काही हे होत आहे त्याला कोण स्पॉन्सर आहे ते तुम्ही पत्रकार शोधक पत्रकारिता आपली करायला पाहिजे असं माझं मत आहे. तुम्ही अनेक दिवस झालं अरे जरा त्यांना बघू द्या ना, त्यांना राज्यात अनेक दिवस झालं तुम्ही मोर्चे काढताय. सरकारी नावाच्या यंत्रणेने आपल्याशी संपर्क केलाय का, किंवा आपला काही सरकारशी डायरेक्ट संवाद झालाय का? काय प्रतिसाद सरकारचा मिळतो याच्यावर? सरकारचा बिलकुल प्रतिसाद मिळत नाहीये. एवढंच नव्हे तर 29 पैकी 27 आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय आणि त्यांना चर्चेसाठी आम्हाला बोलवावं म्हणून सांगितलंय. अजूनही 27 SC आमदारांना सुद्धा सरकार बोलवत नाही. एवढं सरकारचं म्हणजे जबरदस्तीने हे उपवरित करण्याचा घाट आहे. पण सरकारला म्हणून तर आम्ही सांगू इच्छितो की सरकार असो किंवा ऐका ना, सुप्रीम कोर्ट असो, सर्वात वरती जनता असते. आणि हे दिल्लीमधल्या जंतर मंतर मध्ये विद्यार्थ्यांनी दाखवून दिलेलं आहे. सर, आपण अन्याय अत्याचार होत नाही, कारण बौद्ध समाज काही मंदिरामध्ये आणि इतर ठिकाणी जात नाही. परंतु मध्यंतरी आपण पाहिलं असेल की लग्नानंतर मातंग समाजाचं एक कुटुंब परभणीमध्ये मंदिरामध्ये हनुमानाच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेलं. त्या दोघांना मारलं आणि अख्ख्या गावाने मातंगवाडीवरती बहिष्कार टाकला. शेवटी त्यांना गाव सोडावं लागलं. त्यावेळेस सुद्धा आम्ही सर्व मंडळी त्यांना पुढाकार घेऊन परत गावामध्ये त्यांना हे केलं. त्यामुळे आम्ही त्यांना आमच्या बरोबरीने आमच्या म्हणजे या इथं जेव्हा अन्याय अत्याचार होतो तेव्हा आंबेडकरी समाज हा नेहमीच सर्व जातींसाठी धावून पुढे जातो, किंवा रस्त्यावरच्या लढाईमध्ये पण आंबेडकरी समाजच पुढे असतो. ही सत्य परिस्थिती आहे. त्यामुळं आज काही मंडळी मनुवादाच्या हाताला लागून मातंग आणि हा वाद निर्माण करत आहेत. तो वाद टाळण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की तो नक्की टाळला जाईल. आणि आम्ही आज सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या नामांतराच्या पोचराम कांबळे सारखे शहीद झालेले आमचे मातंग बांधव आहेत. आंबेडकरी चळवळीला ही सर्व मंडळी पूर्वीपासून वाहून घेतलेली आहे. हे आता काही नव्यानं निघालेले आणि मनुवाद्यांच्या हाताला लागलेली जी काही मंडळी आहेत त्यांचाच याला सर्वांना विरोध आहे आणि त्यांनाच हे ऐक्य नको आहे असं आमचं म्हणणं आहे. माझे आमदार